शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची महायुतीमध्ये गद्दारी झाली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण कथित ऑडिओ क्लिप मधलं संभाषण एक व्हायरल झालंय। बजरंग सोनवणे यांना निवडणुकीमध्ये मदत केल्याची कबुली या ऑडिओ क्लिपमध्ये देण्यात आली। धनंजय मुंडेंवर हल्ला करण्याची सुद्धा यामध्ये भाषा आहे। अशा अनेक क्लिप समोर येणार आहेत असं भाजपचे नेते सर्जेराव तांदळे यांनी दावा केलाय। आता आपण दिलेला शब्द पाळला, त्यांनी पाळा। आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ असून माळाजवळ बी कसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारी, जे करण्यासारखं आहे त्याला कमळ। ते विलेतले माझ्या गावात 100-200 मतं जास्त होते, कोणाला ताईला ते बी करून घेणं गरजेचं होतं मला। आपल्याला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना, मला जातीवादी शिक्का नको। सगळे यंत्रणा दिली मी ह्यावेळेस, मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्यावेळेस। मनात काय झालं बरं का, म्हणजे या वातावरणामुळे तर नाही, मी आधीच ठरलं होतं बाप्पाचं काम करायचं। 4-5 महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा। मी भाईला विचारा त्यांचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होतो। बीडमध्ये एखादा धनंजय मुंडेची आपण गाडी फोडू, मी फोडसारखा फाटका माणूस करतो अरे मी तुम्ही तर आपण करू ते, पण कधी ते इकडे आल्यावर मग ते फोडण्यात मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण 50,000 प्लस 1 कोटी 2 कोटी खर्च होत कमी आपल्या एका ठोक्यात। नाही प्रेस घेऊन मी काही बोलतो मी पुन्हा तसलं नाही, अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन, ते बी लोकांच्या जाहीर चॅलेंज करू त्याला। दरम्यान यावर भाजप कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊया। गजाताईंचा पराभव अत्यंत अल्पमताने या ठिकाणी झालेला आहे आणि ज्यांच्या विश्वासावर आपण ही निवडणूक लढवली गेली अशा पद्धतीने जर कुणी धोका दिला असेल तर त्यांच्या नेत्यांना ते कळून त्यांच्यावर योग्य ती कारवाई या ठिकाणी करावी अशी देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। ती क्लिप ऐकल्या, 2 क्लिप आहेत त्या, जेव्हा क्लिप ऐकली तेव्हा अतिशय म्हणजे मला तर धक्का बसल्यासारखं झालं। कारण पंकजाताई मुंडे यांचा कुंडलिक खांडेवर एवढा विश्वास होता, छोट्या भावाप्रमाणे पंकजाताईंनी त्यांना सांभाळलं, अनेक मॅटरमधून त्यांना मदत केलेली आहे कुंडलिक खांडेला। परंतु महायुतीच्या स्टेजवर बसून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अशी जर चुकीची पद्धत अवलंबली असेल तर ही भयानक धक्कादायक आहे ती, आणि ते महायुतीच्या नेत्यासाठीही चांगलं नाही आणि कार्यकर्त्यांसाठी सुद्धा चांगलं नाही। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज हा माझा नसल्याचा दावा केलाय। त्यांनी पुढारी न्यूजशी फोनवरून संवाद साधला, जाणून घेऊया। शिवराजजी, हा आवाज तुमचा नसल्याचा तुम्ही दावा करताय, कोणाचा आवाज असू शकतो हा? काय नेमकं षडयंत्र आहे असा दावा आहे तुमचा? या क्लिप मध्ये मी ही क्लिप सोशल माध्यमावरती आणि मीडियामध्ये पाहिली, ज्याच्यामध्ये माझा आवाज असल्याचा दावा केला जातोय। यामध्ये जे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत कुंडलिक खांडे यांचं आणि माझं राजकीय वैर मागच्या 10 वर्षापासून संपूर्ण बीड जिल्ह्याने पाहिलेलं आहे। बर, ज्या व्यक्तीमुळे मला शिवसेना सोडावी लागली, ज्या व्यक्तीचं माझं राजकीय वैर आहे, त्या व्यक्तीसोबत मी अशा प्रकारचा संवाद करणं शक्यच नाही। आणि संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षापासून आम्ही एकमेकाचे तोंडही पाहत नाहीत। माझं राजकीय, मी एक सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी गेल्या 4 वर्षात माझ्यावरती अनेक खोटे आरोप झाले, अनेक माझ्यावरती आघात झाले, त्याचा त्या षडयंत्राचा हा एक भाग असावा। आणि मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करणार आहे की जे कोणी हे षडयंत्र रचलंय त्याचा शोध प्रशासनाने घेतला पाहिजे। ज्यांनी कुणी हे घडून आणलंय, समाजामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम जे कोणी करतंय त्याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातलं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे। पण म्हणजे तुम्ही असं म्हणताय की ज्यांनी कुणी ही क्लिप व्हायरल केलेली आहे त्यांचा हेतू तुमचं राजकीय करिअर संपवण्याचा आहे? अगदी, म्हणजे मी मागच्या 4 वर्षापासून माझा राजकीय इतिहास बीड जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। माझ्यावरती अनेक खोट्या नाट्या गोष्टी मागच्या 4-5 वर्षामध्ये झाल्यात। मी अनेक गोष्टीचा संघर्ष करत इथपर्यंत आलेला एक सामान्य कुटुंबातला तरुण आहे आणि त्याचाच एक षडयंत्राचा हा भाग म्हणून हे केलं असावं अशी मला निश्चितपणे शंका आहे। कुणावर शंका आहे तुम्हाला? कोणाची नावं घेऊ शकाल? कोण असू शकतं यामागे? मी नावं घेण्यापेक्षा प्रशासनाला माझी विनंती आहे की प्रशासनाने शोधून काढलं पाहिजे। प्रशासन तपास करेलच, तुम्ही तक्रार करणार आहात याबाबत? मी निश्चितपणे उद्या सकाळी माननीय SP साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे की ज्यांनी कुणी हे केलंय त्या लोकांवरती त्यांची याचं शहानिशा झाली पाहिजे, त्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे। कुणावर संशय आहे तुमचा? स्वतः खांडे यामध्ये इन्व्हॉल्ड असतील असं वाटतंय? मी खांडे यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही, कारण खांडे आणि माझा मुळात संवादच नाहीये।
माझा आणि त्यांचा संवाद नाही. याच्यामध्ये जो आवाज येतोय किंवा जो आवाज माझा म्हणून दाखवला जातोय तो आवाज मुळात माझा नाहीये आणि असा कुठलाही खांडे आणि माझ्यामध्ये संवाद झालेला नाहीये. बर, शिवराजजी धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल.